नक्कीच बॅटची काढा घेतली ती चेंडूने, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं नाहीये आणि चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे हा चौकार गेला आहे. चौकारच्या मदतीने संघ पोचला. या दरम्यान 5 या धावसंख्येवर. आता मात्र धावफलक थोडंसं चाललंय, कारण 3 षटकाचा सामना जास्तीत जास्त धावा गोळावरचा प्रयत्न असेल. सुरेखरित्याने चेंडूची खेळी केली, फक्त दिशा दिली चेंडूला आणि चेंडू या दरम्यान चौकार दिशा दिसून चेंडू गेला, मात्र सीमारेषे पलीकडे हा चौकार आहे. आपण चेंडू द्यायचा लवकर. सुरेखरित्याने फलंदाजी करतोय, षटकार ठोकून काढलाय आणि संघ आता मात्र तब्बल पोचलाय 15 या धाव संख्येवर आणि प्रवीण खेळतोय 14 या धाव संख्येवर. सुरेखरित्यांची खेळी आता मात्र प्रेशर मध्ये असणारे गोलंदाज. चांगली फलंदाजी खोडवे संघाची आपण पाहतोय. 15 धावसंख्येवर संघ खेळतोय. आता मात्र चेंडूला जाऊन दिला डाव्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू, हा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव यामध्ये आता वडत होते आणि संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. धावसंख्ये धावफलक आपण पाहतोय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू मध्ये, आता नाही, चुकीला माफी नाही, अचूक झेल टिपलाय आणि प्रवीण मात्र इथून बाद होतोय. तर नक्कीच 2 बाद संघ पोचलाय तब्बल 16 या धाव संख्येवर. चांगली चेंडूने उचली गेली, क्षेत्ररक्षणामध्ये चुकी केली नाहीये, त्यावेळी अचूक झेल टिपलाय आणि चांगला फलंदाज जो प्रवीण अवघ्या 14 या धाव संख्येवर खेळतो, वैयक्तिक धाव संख्येवर. आता मात्र मैदानात गेलाय कुणाल मते, ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय भाऊदेवी कुडावे. आता मात्र कुणाल हा मैदानात गेलाय. शेवटचा चेंडू असणार आहे या शतकातला. शेवटच्या चेंडूवर काय करेल. धावांचा आपण जर विचार केला, चांगली धाव संख्या 16 धाव संख्येवर झालेत. शेवटचा चेंडू हणमारचं शतक होतं. हणमारच्या शतकामध्ये अवघ्या 5 चेंडूवर 16 ही धावसंख्या आपण पाहिली. नक्कीच क्रॉसबार खेळण्याचा प्रयत्न पंचांनी बोट वरती केलाय, एसटी बाद झालाय. आता मात्र पायची बाद झालाय कुणाल. चांगली चेंडूची केली गेली. आता मात्र शेवटचा चेंडू, ज्या चेंडूवर कुणाला फसवायचं तेवढं फसवलाय ना, पायचीत बाद झालाय कुणाल. आक्रमक खेळाडू आणि 1 षटकाच्या समाप्तीने संघाचा विचार जर आपण बघितला तर संघ पोहोचलाय तब्बल 16 या धाव संख्येवर.
आणि शिवाजीनगर संघाकडून दुसरं शतक घेऊन येतोय निखिल. कारण हाणामारीच्या शतकामध्ये चांगली धावसंख्या आपण पहिली 16 अवघ्या 4 चेंडूमध्ये आली होती. 16 ही धावसंख्येवर आणि बॅक टू बॅक दोन्ही चेंडूवर 2 गडी बाद. प्रवीण नंतर कुणाल मते ते चांगले आक्रमक खेळाडू इथून मात्र बाद झालेत. पण नक्कीच आता मात्र आशा असणार प्रवीण ठोंबरे आणि केतन पाटील. केतन पाटील स्ट्राईकला जाणार खेळाडू अजून स्ट्राईकवर आलेला नाहीये. सुरेख रित्याने अचूक टप्पा अचूक वेग राहिलेलं काम मात्र पूर्ण केलं एस टी रक्षकानं. डॉट चेंडूची फेकी कोणती धाव नाही या चेंडूवर. सुरेख नक्कीच धाव संख्या जर थोडीशी कमी करायची असेल तर नक्की डॉट चेंडू फेकणे गरजेचं असणार आहे. इथून फुलटा चेंडूचा मारा गेला चेंडू हवेमध्ये क्षेत्र पण नाही चेंडू गेला सीमा रेषेवर. हा षटकार संख्या आता मात्र कुठे थांबवायला लागणार रे धावसंख्या. सुरेख अचूक ताकदीचा वापर केलाय चेंडूचा बिग सिक्स.
मैदानामध्ये पाण्याची नक्कीच या मोहगावाचा मान सन्मान आणि जे लेजंड ज्याने क्रिकेटमधून अनेक नक्कीच मुली घडवले आहेत त्यांच्या माध्यमातून विनोदजी पाठे यांचं या ठिकाणी आगमन झाले तर विनंती करतोय का आपण व्यासपीठावर यायचं आहे त्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जाईल कारण आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा सुद्धा आपण पाहणार आहोत उशिरा ते हजेरी लावली आहे ज्या क्रिकेट क्षेत्रात आहेत तेवढं ते बैलगाडा क्षेत्रात सुद्धा आहेत त्यांचं सकाळी आपण बघितलं कारतूस बैलाची दमदार एंट्री झाली होती ती विनोदजी पाटे यांचं या ठिकाणी आगमन झालंय तर जाऊया आपण मैदानाकडे संघाचा आपण जर विचार केला संघ पोहोचला तब्बल 38 या धावसंख्येवर 2 शतकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 38 अशी धावसंख्या आपण पाहतोय शेवटचं शतक असणार आहे सुरेख सुरेख प्रकारची चेंडूची फेकी केली आहे तर नक्कीच पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शव हा वाईट असणार आहे वाईट +1 अशी ही 2 धावसंख्या असणार आहे नक्कीच पहिल्या चेंडूची फेकी केली होती वाईट चेंडूची अतिरिक्त यात 1+1 असे 2 धावा असतील खूपच महागडे गेले ते गोलंदाज पुढच्या चेंडूची फेकी कशा प्रकारे करतोय सुरेख सुरेख कृत्यांचा टप्पा टाकला ना की पुन्हा एकदा स्वर चेंडूचा मारा अतिरिक्त धाव वाईट चेंडूची फेकी बॅक टू बॅक दोन्ही चेंडू नक्कीच सोड चेंडूचा मारा केलाय गोलंदाजानं स्लोवर चेंडू केलाय वेग दिला नाही चेंडूवर क्षेत्ररक्षक तैनात आहेत एक धाव पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या 2 धावांचा संघाचा विचार जर आपण केला तर संघ पोहोचलाय तब्बल 43 या धावसंख्येवर नक्की चांगली फलंदाजी आपण पाहतोय एक सुप बडकड एक अशी फलंदाजी सूर्य पुन्हा एकदा जॉब शॉट आणि चेंडू गेलाय सीमा रेषेपर्यंत हात चौकार दणदणीत
पेली 47 या धाव संख्येवर मोठी धाव संख्या या ठिकाणी उभारली आहे कुडावे संघानं. आता मात्र चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवाली झेल घेतोय का तर नक्कीच आता मात्र अचूक झेल टिपला यावेळी प्रवीण बाद होतोय. सुरेख रित्यानं फलंदाजी गेली प्रवीण. आता मात्र नौका फलंदाज सुमित पाटील मैदानात जातोय. चेंडूचा वेग कमी केला अचूक टप्पा दिला चेंडू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहिलं आहे. या पुढची खेळी कशा प्रकारे करतोय अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असणार आहे. पुढची फेकी पुन्हा एकदा स्लोवर चेंडूचा मारा करतोय गोलंदाज. तर निश्चित एक धावा असणार या ठिकाणी. चांगला टप्पा चेंडू मात्र सो गतीने कोणती गती देत जास्त गती देत नाही चेंडूवर. पुढची खेळी आता मात्र कशा प्रकारे करतोय फलंदाज तयार असतात यावेळी. स्लोवर चेंडूचा नक्की चांगले सडतर उत्तर दिलाय. चांगला खणखणीत बिग षटकार.
चला प्लीज सामन्याला सुरुवात करायची. चला 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 भरपूर वेळ घेतला या मॅचने. पाऊण तास घेतला फक्त 3 ओव्हरसाठी. आतापर्यंत जर का सांगायचं म्हणलं तर पाऊण तासामध्ये एक मॅच कंप्लीट होत होती, परंतु पाऊण तास घेतलाय फक्त 3 ओव्हरसाठी. भरपूर वेळ घेतला या मॅचने. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही 5वी मॅच तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय कुडावे आणि दुसरीकडे आपण पाहतोय VRCC शिवाजीनगर या संघाला. VRCC शिवाजी नगर संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो थोडासा अंगलटी आलाय की काय म्हणावं लागेल, कारण की भावदेवी कुडावे टीमने अक्षरशः धावसंख्येचा वर्षाव पाडला आणि तब्बल अर्धशतक उभारले. यावेळेस मात्र आपण पाहतोय की हेड शॉट दिलाय गोलंदाजाने फलंदाजाला. उसळी घेणारा चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की फलंदाज नीटसा समजू शकले नाहीयेत. वेगवान गोलंदाजीचा नजराणा इथे मात्र दाखवतात गोलंदाज, आणि ही वेगवान गोलंदाजी आणि त्याचबरोबर उसळी घेणारे ही क्षमता फलंदाजांना कुठेतरी बीट करते. तर चेरवली संघ तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. जय मल्हार 11 चेरवली, टॉस साठी आपण लवकर यायचंय, अन्यथा मात्र तुमच्यावरती कारवाई केली जाईल. हा शेवटचा कॉल असेल तुम्हाला, याची आपण दक्षता बाळगायची. तर राम म्हात्रे, विनायक शेळके, आपल्यास देखील विनंती असेल की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण पाहतो की राम म्हात्रे साहेब, त्याचबरोबर आपण पाहतो विनायक शेळके साहेब हे आमच्या समेत जुडले गेलेत. या दोन्ही मान्यवरांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात आणि घेऊन जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मोर्या क्रिकेट संघ मोहो आयोजित मोर्या चषक 2025 पर्व 11वे, संस्करण 11व आणि सीझन 11 इथे मात्र आपण सेलिब्रेट करतोय. आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं तर पहिल्या फेरीतील सेकंड लास्ट मॅच तुमच्या समोर चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय VRCC शिवाजीनगर या संघाला आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय भावदेवी कुडावे या संघाला. यावेळेस फायनल खेळण्याचा टार्गेट केला गेला होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, कॅच कंप्लीट होतो शॉट फाईन मध्ये. पहिली मोठी सफलता पहिल्या षटकामध्ये गोलंदाजाला प्राप्त होते आणि इथे मात्र आपण पाहतोय की सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये.
तर पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र आपण पाहतोय की एक गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर मात्र मिळतोय 7 धावा 7 रन ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 ओव्हर लॉस ऑफ 1 विकेट. तर येणारा पुढचा सामना अर्थात चेरवली वर्सेस मोहो या दोन टीमच्या दरम्यान असणार आहे. एकीकडे आपण पाहतोय जय मल्हार 11 चेरवली आणि त्याच्या विरोधामध्ये असणारे आई गावदेवी 11 अर्थातच मोहो. एक मोहोचा संघ क्वालिफाय झाला सुपर 3 मध्ये. तर टॉस करतोय आपण या पुढील सामन्याचा. अर्थात प्रणय 11 आई गावदेवी मोहो आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत जय मल्हार 11 चेरवली या संघाला. भावदेवी कुडावे संघ मात्र आता वर्चस्व दाखवते आपल्या गोलंदाजीचं. VRCC शिवाजीनगर संघाला अक्षरशः डांबून ठेवलंय. ज्या प्रकारे एखाद्या गुन्हेगाराला पोलीस डांबून ठेवतात ना त्या प्रकारे अक्षरशः फलंदाजांना बांधून ठेवले पॉपिंग क्रीज मध्ये. बॅटीच्या आउटसाइड एज कदाचित लाऊड ॲपल इलियास पंचांनी बोट आकाशाकडे दर्शवलंय. याचबरोबर आपण पाहतो की अजून एक मोठी सफलता फलंदाज बांधून तंबूच्या आश्रयाला. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून खेळला गेलाय. 6 धावांसाठी इथे मात्र षटकार पाहायला मिळालाय. थोडासा उशिरा नका होईना एक मोठा फटका जरूर पाहायला मिळालाय. आलेला प्रणीत अक्षरशः या मॅच मध्ये योगदान देण्याचं काम करत असताना हा षटकार ठोकतोय. खोला टाकला गेला. यावेळेस मात्र आपण पाहतोय वेगवान चेंडू होता. केतन आणि कुणालच्या या वेगाने पूर्णपणे फलंदाजांना जखडून ठेवलंय. सातत्याने आपण पाहतो की ऑफस्टिकच्या बाहेर मारा करायचा. कन्सिस्टन्सी तर हीच राहिली. कधी चेंडू हलकेसे ओव्हर पिच पडतात त्याच्यावरती मात्र मोठे स्ट्रोक खेळले जात आहेत परंतु उर्वरित चेंडूंवरती एकंदरीत यशस्वी राहिलेत गोलंदाज. अजून एक चांगला चेंडू बॅक टू बॅक सेम ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाली. पंचांची इथे मात्र डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलने मात्र धावफलक मात्र जाऊन थांबतोय 13च्या घरामध्ये. खोला टाकला होता. ब्लॉकलचा मारा प्रयत्न निश्चित स्वरूपाने केला होता फलंदाजाने खोदून काढण्याचा परंतु जास्त काही मिळत नाहीये. सिंगल धाव जरूर मिळते. या सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 14च्या घरामध्ये. 2 षटकांचा झालाय खेळ समाप्त आणि स्कोर कार्डवरती आलेत त्या म्हणजे 14 धावा. इथून जर का सांगायचं म्हटलं तर एक षटक 41 धावांची आवश्यकता असेल. थोडंसं लक्ष अशक्य आहे परंतु क्रिकेट म्हणलं तर सर्व काही शक्य आहे. एखादा दैवी चमत्कार निश्चित स्वरूपाने इथे वाचवू शकतो. बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थात VRCC शिवाजीनगर टीमला परंतु चमत्कार घडणार का
चमत्कारालाच केला जातो नमस्कार आणि तो चमत्कार आपल्याला पाहायला मिळणार का? संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये अपेक्षा होती कमीत कमी 15 ते 20 धावा जर का आल्या तर धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळाली असते, परंतु पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे केतनने वर्चस्व दाखवलं, पूर्णपणे बांधून ठेवलं आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की बॅटिंग करणारी टीम थोडीशी बॅकफुटवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. कल्पेश आलेत नवीन गोलंदाज, डावकर हाताचे गोलंदाज. पहिला चेंडू इथे मात्र आव्हांतर टाकला गेला एक्स्ट्राच्या माध्यमातून. ओरपी चेंडू लॉफ जरूर केलाय, गाठायचं होतं अंतर, गाठले उंची, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती, कॅच हातामधून निसटलाय. भरपूर उंच गेला होता चेंडू आणि असं वाटलं होतं की हा कॅच कंप्लीट होतोय की काय. जजमेंट खूप चांगलं घेतलं होतं, परंतु शेवटच्या क्षणी हाताला स्पर्श केल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो की चेंडू डिलिव्हर झालाय सर्व भूमीवरती. तिसऱ्या पंचांची दाद इथे केली गेली. चला यायचं आपण यस यस तिसरा पंच आज जायचंय. ओके इथूनच ठीक आहे. तर तिसऱ्या पंचांकडे मात्र दाद मागितली गेली, तर बघूयात काय घडतंय. यावेळेस मात्र आत येणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर जरूर दाद मागितली गेली होती आणि इथे मात्र आपण पाहतोय की पंचांनी मात्र योग्य डिलिव्हरी इथे करार दिली गेली. डॉट बॉल इथे मात्र येतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो या षटकातला आणि जवळजवळ जर का सांगायचं म्हणलं तर बॅकफुटवरती पूर्णपणे पडली आहे टीम VRCC शिवाजीनगर संघ. परंतु टीम भाऊदेवी कुडावेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या सत्रामध्ये धूम धडाका पाहायला मिळाला फलंदाजीचा आणि दुसऱ्या सत्रामध्ये मात्र आपण पाहतोय की गोलंदाजांनी कर्दनकाळ ठरली आहे फलंदाजासाठी त्यांची ही गोलंदाजी. या षटकातील आतापर्यंत चेंडू झालेले आहेत 4. औपचारिकता शेवटची शेष अद्याप देखील 2 चेंडू शेष आहेत. चला पुढील सामना जय मल्हार 11 चेरेवली आणि आई गावदेवी 11 मोहो. 3 बॉल झालेत. पहिला चेंडू वाईड आहे, त्यानंतर 3 चेंडू टाकले गेलेत, तर 3 बॉल बाकी आहेत. ओव्हरपिच चेंडू होता ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून भरपूर लांब ठोकला हा षटकार 6 धावांसाठी. राहत्या व्हॉलेंटियर्स आहेत तिथे. चला बॉल द्यायचा, जुना बॉल द्यायचा. तर जरूर आपण पाहतो की एक औपचारिकता म्हणून या सामन्याकडे पाहिलं जाते, कारण की जवळजवळ आपण पाहतो की या मॅचवरती पूर्णपणे शिरकाव दर्शवलाय, पूर्णपणे वर्चस्व दर्शवलं गेलंय बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. आणि एकंदरीत जर का सांगायचं म्हणलं तर या दरम्यान आपण पाहतो ज्यांचं नुकतं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झालंय. अर्थात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सदैव या परिसराचा विकास हा ज्यांनी करून दाखवला आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीचे विचार दारोदारी मनोमनी बिंबवण्याचं काम ज्यांनी मात्र निस्वार्थपणे दर्शवलं. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं तर जिल्हा परिषद सदस्य या पदावरती असताना आपल्या भूमिका आणि आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत या अगदी जवळून ज्यांनी निभावल्या असे राजेंद्रदादा पाटील साहेब यांचं इथं माझं शुभागमन झालेलं आहे. तर मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात राजेंद्रदादा पाटील यांचं. गेली कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतो की आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून या विभागाचा विकास त्यांच्या माध्यमातून अगदी जवळून आपण पाहतोय. कारण की सध्याच्या घडीला जर सांगायचं म्हणलं तर हा परिसर शहरी परिसरापासून थोडासा दूर आहे